योहान सुवर्तमान अध्याय 19. पिलात यहुद्यांपुढे दबून जातो. नंतर पिलाताने येशूला घेऊन फटके मारविले. शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर घातला व जांभळे वस्त्र त्यास पांघरविले. आणि ते त्याचकडे येऊन म्हणाले, हे यहुद्याचा राजा, तुझा जय जयकार असो. मग त्यांनी त्याला चपडाका मारल्या. तेव्हा पिलाताने पुन्हा बाहेर जाऊन त्यास म्हटले, पहा, त्याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही. हे तुम्हास कळावे म्हणून मी त्याला तुम्हाकडे बाहेर आणतो. यास्तव येशू काट्यांचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला. आणि पिलात त्यास म्हणाला, पहा हा मनुष्य. मुख्य याजक व त्याचे शिपाई त्याला पाहून ओरडून म्हणाले, ह्याला वधस्तंभाशी खिळा, वधस्तंभाशी खिळा. पिलात त्यास म्हणाला, तुम्हीच त्याला घेऊन वधस्तंभाशी खिळा, कारण मला त्याच्या ठाई अपराध दिसत नाही. यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, आम्हास शास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे ह्याने मेले पाहिजे, कारण ह्याने स्वतःला देवाचा पुत्र केले. यास्तव पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला. आणि तो पुन्हा कचेरीत जाऊन येशूला म्हणाला, तू कोठला आहेस? परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. यास्तव पिलाताने त्यास म्हटले, तू माझ्याबरोबर बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय? येशूने उत्तर दिले, तुला वरून अधिकार देण्यात आला नसता तर मजवर तो मुळीच चालला नसता. यास्तव ज्याने मला तुझ्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे. यावरून पिलाताने त्यास सोडण्याची खटपट केली. परंतु यहुदी आरडाओरडा करून म्हणाले, तुम्ही त्याला सोडले तर तुम्ही कैसराचे मित्र नाही. जो कोणी आपणाला राजा करीतो तो कैसराचा विरोध करतो. हे शब्द ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि इब्री भाषेत गब्बाथा म्हणजे फरसबंदी ह्या नावाच्या जागी तो न्यायासनावर बसला. तेव्हा वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून सुमारे 6 तास होता. तेव्हा त्याने यहुद्यास म्हटले, पहा तुमचा राजा. यावरून ते ओरडले, त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावर खिळा. पिलात त्यास म्हणाला, मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय? मुख्य याजकांनी उत्तर दिले की कैसरा वाचून आम्हास कोणी राजा नाही. मग त्याने त्याला वधस्तंभाशी खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले. येशूला वधस्तंभाला खिळणे, येशूला वधस्तंभाला खिळणे. त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो स्वतः आपला वधस्तंभ वहात कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याचबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व एकाला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभावर खिळले. पिलाताने दोषपत्रकही लिहून वधस्तंभावर लाविले. त्यात यहुद्यांचा राजा नासुरी येशू असे लिहिले होते. येशूला वधस्तंभाशी खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते, म्हणून पुष्कळ यहुद्यांनी ते दोषपत्रक वाचले. ते इब्री, रोमी व हेल्लेनी या भाषात लिहिले होते. यास्तव यहुद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, यहुद्यांचा राजा असे लिहू नका, तर मी यहुद्यांचा राजा आहे असे त्याने म्हटले असे लिहा. पिलाताने उत्तर दिले, मी लिहिले ते लिहिले. शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याची वस्त्रे घेतली आणि एक एका शिपायाला एक एक विभाग असे त्याचे 4 विभाग केले. त्यांनी अंगरखाही घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता. यास्तव ते एकमेकास म्हणाले, हा आपण फाडू नये, तर कोणाला येईल हे चिठ्ठ्या टाकून पाहू. हे यासाठी झाले की त्यांनी माझी वस्त्रे आपसात वाटून घेतली आणि माझ्या पेहराव्यावर चिठ्ठ्या टाकल्या, असा जो शास्त्रलेख तो पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायांनी केले. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची बायको मरिया आणि मरिया मगदालिया या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला
व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा, हा तुझा पुत्र. मग त्याने शिष्याला म्हटले, पहा, ही तुझी आई. त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. यानंतर सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते. म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज येशूबाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लाविला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. येशूच्या कुशीत भाला भोसकणे व येशूला खडकात खोदलेल्या कबरेत ठेवणे. येशूच्या कुशीत भाला भोसकणे व येशूला खडकात खोदलेल्या कबरेत ठेवणे. तो तयारीचा दिवस होता म्हणून शब्बात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत, कारण तो शब्बाताचा दिवस मोठा होता. म्हणून त्यांचे पाय मोडावे आणि त्यास घेऊन जावे अशी यहुद्यांनी पिलाताजवळ विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याचबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले. परंतु येशूकडे येऊन तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला. तेव्हा रक्त व पाणी निघाले. ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे व त्याची साक्ष खरी आहे. आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे, यासाठी की तुम्हीही विश्वास धरावा. त्याचे हाड मोडणार नाही हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून या गोष्टी घडल्या. शिवाय दुसऱ्याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे, ज्याला त्यांनी विंधिले त्याचकडे ते पाहतील. यानंतर अरिमथाईकर योसेफ हा येशूचा एक शिष्य असून यहुद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य असा होता. त्याने येशूचे शरीर घेऊन जाण्यास पिलाताजवळ विनंती केली. पिलाताने परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन त्याचे शरीर नेले आणि त्याचकडे पहिल्याने रात्री आलेल्या निकोदेमही गंधरस व अग्रू यांचे सुमारे 100 शेर मिश्रण घेऊन आला. त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंध द्रव्यासहित तागाच्या वस्त्रांनी गुंढाळले. ज्या ठिकाणी त्याला वधस्तंभावर खिळले होते त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवी कबर होती. तिच्यामध्ये त्यावेळेपर्यंत कोणासही ठेवले नव्हते. यहुद्यांच्या तयारीच्या दिवसामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले, कारण ती कबर जवळ होती.